महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल, नवी मुंबई परिसरातील वस्तुस्थिती दर्शक घडामोडींचा वेध घेणारे लाईव्ह महाराष्ट्र 9। आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेला आमच्या पनवेल उरण महाविकास आघाडीचे मंत्री साहेब आदरणीय नारायण शेठ गरज, भावनाताई, आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदादा मांत्रे, उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे सर्वच पनवेल मतदारसंघात या समस्या आहेत त्याबाबत एक परिषद घ्यावी, सर्व संघटनांना बोलवावे। माहीत आहे पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडून फार मोठे आंदोलन महापालिकेच्या विरोधात करण्यात आली। आम्हाला शासनाकडून सांगितलं गेलं का आम्ही 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये जो कर लावलेला आहे त्यामध्ये आम्ही विचार करू, पण त्यापर्यंत शासनाने सांगूनही त्या बाबीकडे लक्ष दिला नाही आणि जबरदस्तीने घरपट्टी पापड वसुली केली जातो, सामान दाखवून शहरांमध्ये केली जातो। त्याचप्रमाणे परवा नवी मुंबईमध्ये 500 फुटाला शासनाने माफी केलेली आहे, पण आपल्याला करही कमी होत नाही आणि ते 500 मीटर 500 स्क्वेअर मीटर। आणि दुसरी गोष्ट, महापालिकेने जो परवा आराखडा जाहीर केलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जो टीडीआर मिळणार आहे तो टीडीआर डायरेक्ट शेतकऱ्यांना न मिळता महापालिका डायरेक्ट त्या बिल्डरला देणार। अशा महापालिका विषयी अनेक मुद्दे असल्याने शिवाय महाविकास आघाडी महिन्याच्या बाबतीत अनेक वर्षे आंदोलने केली, काही उपयोग होत नाही। तसेच सर्वात मोठा प्रश्न दिबा पाटील साहेब विमानतळ, या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावा यासाठी दिबा पाटील कृती समिती होती, त्यांनी फार मोठे आंदोलने केली। दिल्ली परत जातो, सगळं करतो। आम्ही त्यांना सांगितलं तुमचं आम्ही स्वागत करू, तुम्ही दिबा पाटलांचं नाव विमानतळाला द्या, माननीय पंतप्रधान त्या जागी। अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत महाविकास आघाडी लोकांना वाटलं शांत बसले, आम्ही शांत खासदारकीच्या निवडणुकीचा निकाल यायचा तो आला। कर्जतमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे मतं घेतली, आघाडी घेतली, आमदार असून उरणमध्ये एक आमदार खासदार असून आम्ही आघाडी घेतली। पनवेलमध्ये आम्ही 30,000चा लीड कमी केलेला आहे, जो 58 होता तो 30ने कमी केलेला आहे। या सगळ्या समस्या तुम्ही समोरचा बघितला असेल, पनवेलचा एसटी स्टँड वर्षानुवर्ष पडून आहे। या विषयावर एकत्र येण्यासाठी आम्ही परिषद घ्यायचं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे आणि त्या परिषदेमध्ये सर्व संघटना दिबा पाटील चौदागार कुठल्या ज्या संघटना पनवेलमध्ये आहेत त्या संघटनांना बोलवून त्यांचे सगळ्यांचे विचार घेऊन एक प्रचंड मोर्चा हा महाविकास आघाडीतर्फे या प्रश्नावर काढला जाणार आहे। त्याची तारीखही जवळजवळ आम्ही निश्चित केलेली आहे। 28 तारखेपर्यंत हा मोर्चा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्याच्या अगोदर आम्ही महापालिकेला आघाडीतर्फे पत्र देणार आहोत।
सिडकोलाही पत्र देणारा सिडकोच्या ज्या समस्या आहेत अशा बऱ्याच खूप काही गोष्टी आहेत. महापालिकेचं पाणी गावांना दिलं जात नाही ज्या महापालिकेत, आणि सोसायट्या ज्या बिल्डर लोकांच्या झालेल्या आहेत त्यांना पाणी दिलं जातं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून महाआघाडीने पनवेल महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार मोर्चा करायचा आम्ही ठरवलेला आहे. त्या दृष्टीनं जी परिषद आहे ही परिषद आपल्या मार्फत लोकांकडे जावी. 17 तारखेला आम्ही ही परिषद ठेवलेली आहे. ज्येष्ठ नागरिक विरोपक्ष मंगल कार्यालयामध्ये ही बैठक आहे. यामध्ये सर्वांना तिथे बोलवणार आहे. आमचे सुरेश ठाकूर असतील, ज्या संघटना शासनाच्या विरुद्ध आहेत त्या सर्वांना तिथे बोलवला जाणार आहे. आणि त्यांचाही विचार घेऊन आम्ही तसे 28 तारीख ठरवलेले आहे मोर्चाचे. पण लोकांनी सांगितलं आणखी काय त्यात बदल पाहिजे तोही आम्ही करणार आहोत. आणि या सर्व लोकांच्या प्रश्नावर आपण पत्रकार नेहमी जागृत असतात. आपणही त्याला वाचा फोडता आणि ती वाचा फोडण्यासाठी आपल्या माध्यमातून ही घटना सगळीकडे जावी यासाठी आज आपल्याला आम्ही इथे बोलवलेलं आहे. या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला आमंत्रित केलं आणि आपण मोठ्या संख्येनं आलात. महाविकास आघाडीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. आमच्या महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी विषयाचा सुतोवाच केलेला आहे. साधारण ज्या समस्या पनवेल महानगरपालिका, सिडको, नैना यांच्या संदर्भातल्या प्रलंबित आहेत त्या विषयावर मध्यंतरीच्या काळात तुरमाळ्याच्या नैनाच्या आंदोलनानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या, तदनंतर कोकण पदवीधरची निवडणूक आली आणि या साऱ्या रहाट गाडग्यामध्ये कुठेतरी एक असं वातावरण निर्माण होऊ लागलं की बाबा जनता या साऱ्या विषयावर कन्व्हिन्स झाली की काय, जनतेचा विरोध मावळला की काय. ह्या विषयावरचं आंदोलन जे थोडंसं थंडावलेलं होतं त्याला चालना द्यावी. पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत, न मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत, न मिळणाऱ्या पाण्याच्या बाबतीत जनतेमध्ये जो रोष आहे तो कुठेतरी मंदावलाय की काय अशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ लागला. आणि म्हणून याच दरम्यान सिडकोनं ह्या वातावरणाचा फायदा घेत नैनाच्या क्षेत्रामध्ये TPS 1 to TPS 23 तब्बल 4000 कोटींचे रस्ते आणि गटराची विकास कामं त्या ठिकाणी टेंडर्स वगैरे प्रकाशित केले. एक असा समज पनवेल आणि उरणच्या आमदारांनी जो या ठिकाणी नाट्यगृहामध्ये नैनाला पाठिंबा देणारा मेळावा घेतलेला होता त्याच्यानंतर निर्माण केला गेला आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात विकास कामांचे टेंडर वगैरे काढले गेले. ह्याचा कुठेतरी परिणाम निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेवर होणार आहे आणि त्यामधून नैनाविरुद्धचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करावं. पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स असेल, शास्ती असेल, या विषयाच्या बाबतीतल्या आंदोलनाला पुन्हा गती द्यावी या उद्देशानं परवा झालेल्या महाविकास आघाडीच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाली आणि आज आपल्याला बोलावलेलं आहे. आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आम्ही आमंत्रित केलं. आपण मोठ्या संख्येनं आलात, आपलं स्वागत आहे आपणा साऱ्यांना. आणि आपल्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं 17 तारखेला 10 वाजता विरूपाक्ष मंगल कार्यालय पनवेल या ठिकाणी ह्या क्षेत्रातील सिडको, नैना, महानगरपालिका यांच्याशी संबंधित समस्या
त्याचसोबत जी जन आंदोलनं विविध मागण्यांवर या विभागातल्या मंडळींची चालू आहेत त्यांना या ठिकाणी एकत्र बोलावून त्यांच्या चळवळीचं सुसूत्रीकरण करणं ह्या उद्देशानं एक परिषद आम्ही आयोजित करतोय। त्या परिषदेला आपल्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि या आंदोलनांना सहकार्य करावं म्हणून आपल्याला बोलावलेलं आहे। आपण बघतोय की शेजारच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना परवाच दरमाफीचा निर्णय घेण्यात आला। आपल्या पनवेल महापालिका हद्दीतील 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना दरमाफी द्यावी म्हणून आपण विधिमंडळात मागणी केली। सातत्यानं आम्ही मंडळी रस्त्यावर आंदोलनं करतोय। नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्र्यांना वारंवार शिष्टमंडळं निवेदनं होत आहेत, पालकमंत्र्यांना निवेदनं शिष्टमंडळं होत आहेत, पण निर्णय मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदेच्या पलावामधल्या वसाहतीसाठी झाला, निर्णय नव्या मुंबईसाठी झाला, पण पनवेल महानगरपालिकेतल्या रहिवाशांसाठी मात्र होत नाही आहे। आणि म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश, जनतेचा रोष या ठिकाणी रस्त्यावर आणावा आणि या प्रश्नांना वाचा फोडावी या उद्देशानं आम्ही मंडळी ही परिषद आणि परिषदेमध्ये जी काही चर्चा होईल, ज्या काही सूचना येतील, जे काही निर्णय होतील त्या अनुषंगानं भविष्यातलं आंदोलन करायला मागतोय। त्या विषयाच्या बाबतीत आपल्याला माहिती द्यावी म्हणून बोलावलेलं आहे। आपण आलात, आमचे सारे सहकारी या ठिकाणी आहेत, प्रबंधकांनी सुतोवाच केलं की काही विषय सांगितले तर आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांच्या माध्यमातून ह्याला प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करतोय। याच दरम्यान पनवेल महानगरपालिकेचा DPR जाहीर झालेला आहे। मध्यंतरीच्या काळात जे धोरण या ठिकाणी TDRच्या बाबतीत महानगरपालिकेनं घेतलेलं होतं ते धोरण शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी महानगरपालिकेच्या आणि शासकीय प्रकल्पांसाठी जाणार आहेत महापालिका हद्दीतल्या त्यांच्या आयुष्यातला मूठमाती देणारं आहे। त्यामुळे त्या विषयावरही या परिषदेमध्ये आम्ही मंडळी चर्चा करून निर्णय घेणार आहोत। या साऱ्याला आपण प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करावी अशी सूचना। हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आत्ताच आमदार बाळाराम पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आहे आणि अध्यक्ष आमचे बबनदादा म्हणाले त्याप्रमाणे त्या पनवेल आणि उरण शहरामध्ये किंवा पनवेल आणि उरण भागामध्ये जे ज्या सामाजिक संस्था आहेत, या ज्या संस्था आहेत, या अशा प्रकारे आवाज उठवून काम करत आहेत, यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन नागरिकांच्या ज्या नागरिक समस्या आहेत त्यांचं निरासन करण्यासाठी महाविकास आघाडी आणि सर्व संघटना मिळून रस्त्यावरती येऊन अशा प्रकारे आमची ही जी आहे त्याची जी आपली बैठक आहे ती त्यानुसार आयोजित केली। तेवढे यशस्वी होईल असं वाटतं का आपल्याला? निश्चितपणानं यशस्वी होईल, कारण आपण बघितलं ज्या प्रकल्पांचा गवगवा करत प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी वेगवेगळ्या वेळेला वडाळा तलाव सोडलं तर कुठलाही प्रकल्प पूर्ततेला गेलेला नाही। वडाळे तलावाचा जो प्रकल्प आहे तो संदीप पाटील नगराध्यक्ष होते, त्यानंतर सुनील मोहोड अध्यक्ष होते, तेव्हापासून कार्यान्वित होता। त्याच्याही पूर्वी JM म्हात्रे साहेबांनी या विषयाला हात घातलेला होता। प्रकल्प जे आपल्याला पूर्णत्वाला दिसतात ते JM म्हात्रे साहेबांच्या कारकिर्दीत सुरू झालेलं नाट्यगृहाचं काम, व्यापारी संकुलाचं काम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जी जागा त्यासाठी वापरली गेली त्या जागेवर असणाऱ्या झोपड्या उठवण्यासाठी माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी स्वतः 35 लाख रुपये खर्च करून त्या मंडळीला कन्व्हिन्स करून जागा रिक्त करून घेतली आणि तो प्रकल्प पूर्ण झाला। एरवी आपण बघतोय सुभाष पंजाबच्या बाजूनं फ्लायओव्हरचा भाग जो 10-12 वर्ष जैसे या पंचायत समितीच्या समोर जिथं आपण उतरतोय
तोही स्ट्रीप तशीच्या तशी आहे. आपण जे महसूलचं तहसीलदार कचेरीचं आणि पोलीस स्टेशनचं कार्यालय बघतोय गेल्या 10-12 वर्षात जसे ते आहे ते तसंच आहे, त्याला गती देता आली नाही. पंचायत समितीचं काम खाजगीकरणातून आम्ही मार्गी लावलेलं होतं जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना, पण नंतरच्या काळामध्ये त्या कामाला खोड्या घालण्याचं काम प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं. दुर्दैवानं अतिशय मोक्याच्या जागे असणारं ते कार्यालय जे अशा पद्धतीचं राज्यातलं पहिलं कार्यालय झालं असतं ते जैसे ते राहिलेलं आहे. कुठलाही विषय तुम्ही घ्या, एकही काम पूर्णत्वाला गेलेलं नाही. उपजिल्हा रुग्णालयाची दुरावस्था आपण बघतोय, त्या ठिकाणी जे पीएमचं पोस्टमार्टमचं कक्ष आहे त्याची अवस्था बघतोय. या साऱ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी 15 वर्ष लोकांनी संधी दिल्यानंतरही त्या पूर्ण झालेल्या नाही अशी परिस्थिती आहे. आणि उलटा मध्यंतरीच्या काळात प्रवासी संघटनेच्या नावानं पनवेलचं एसटी स्टँड शहराबाहेर हलवा म्हणून कुईकुई चालू झालेली होती. अशा पद्धतीच्या जनतेच्या जिव्हाळ्याचे जे विषय आहेत ते पूर्ण न करता मार्गी न लावता त्याला वेगळे फाटे पडायचं काम ही सारी मंडळी करते आणि त्याच्यामुळे लोकांच्या संयमाचा सहनशीलतेचा आता अंत झालेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणानं लोक याची दखल घेतील आणि याचं माप त्याच्या पदरी टाकतील असा विश्वास या ठिकाणी. आपला आंदोलन परिषद 17 तारखेला 10:30 वाजता त्या ठिकाणी विरूपाक्ष मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेले आहे. महाविकास आघाडीची सारी आमची घटक पक्षाची मंडळी त्यासोबत ज्या विविध सामाजिक संघटना नयनाच्या बाबतीत किंवा प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत आंदोलनाचं अस्त्र उगारत आहेत, शिडकोशी प्रलंबित असणाऱ्या अन्य प्रश्नांच्या बाबतीत आंदोलनं करतायत, या सगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना कुठेतरी थोडासा समन्वयाचा अभाव जो होता तो दूर करत त्यांना सोबत घेऊन आणि सर्वसामान्य जनतेला आवाहन करून या परिषदेमध्ये लोकांच्या ज्या काही सूचना येतील त्या पद्धतीनं आणि त्यावेळेला हे आंदोलन होईल. पण हे आंदोलन होत असताना किमान 10-12 हजार लोक तरी रस्त्यावर येतील अशा पद्धतीची अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. कमिटीमध्ये परवा ठरल्यानुसार आजची पत्रकार परिषद आहे. या कोर कमिटीमध्ये जे निर्णय झाले त्याच्यामध्ये नैनाचं जे आंदोलन चालू आहे, नैनाच्या क्षेत्रात 4000 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी सिडकोनं रस्त्याची आणि गटराची काढलेली आहेत. याचा अर्थ ते दडपशाहीनं प्रकल्प पुढे न्यायला मागतायत. त्याचा जनतेचा असणारा विरोध तीव्र करणं आणि जनतेच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं नैना आंदोलनामधल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन हे आंदोलन पुनरुत्ती प्रज्वलित करणं, त्याचसोबत सिडकोच्या विरोधातल्या ज्या समस्या आहेत, विशेषतः गावठाणा शेजारी बांधलेली गरजेपोटीची बांधकामं, प्रकल्पग्रस्तांच्या विविध बांधकामावर सिडको आणि महापालिका जे वरवंटा चालवायला मागतोय त्या बाबतीत जनतेच्या भावना जाणून ते आंदोलन तीव्र करणं, त्या सोबतीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या दृष्टीनं जे काम समितीच्या माध्यमातून होतं तिथं थोडीशी वेगळ्या पद्धतीनं कामकाज होतंय. DM मात्रे साहेब, भूषण पाटील आणि अन्य जे 4-5 मंडळी आहेत त्या मंडळींना दिल्लीला बोलावून रात्री 1 वाजता उद्याची बैठक कॅन्सल झाली म्हणून सांगितलं जातंय आणि दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात भाजपची गिळावळ आणि मुरलीधर मोहोळ यांचा निवेदन स्वीकारतानाचा फोटो येतोय. याचा अर्थ त्या समितीच्या त्यांना राजकीय नसणाऱ्या सदस्यांना बाजूला करत केवळ भाजपचं काम त्या ठिकाणी पुढे नेण्याचा अजेंडा चालवला जातोय. भावना जाणून घेऊन महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं जावं म्हणून आंदोलनाला गती देण्याचा निर्णय घ्यायचा आपला प्रयत्न आहे. आणि त्यासाठी ही परिषद जी आम्ही घेतोय एल्गार परिषद, त्याच्यामध्ये साधारण साऱ्या घटकांना आपले
मुद्दे आपला विचार मांडण्याची संधी दिली जाईल आणि याच्यातून एक कॉमन अजेंडा तयार करून त्याच्यावर हे आंदोलन संघटित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पनवेल महानगरपालिकेचा 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना घरमाफी देण्याची जी मागणी प्रलंबित आहे, पनवेल महापालिकेनं लावलेली शास्ती आणि केलेल्या जप्त्या या बाबतीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून त्या परिषदेमध्ये चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्याचसोबत पनवेल शहरासहित कामोठा असेल, खारघर असेल, कळंबोली असेल, तळोजा असेल, नवीन पनवेल असेल, वडगर कंकाडे असेल, या साऱ्या नवीन भागाला आणि ग्रामीण भाग महापालिकेत आहे या साऱ्यांना 3-3 दिवसानं पाणी पुरवण्याचं काम त्या पाण्याच्या प्रश्नाला देखील कुठंतरी व्यवस्थितरित्या मार्ग करून देण्याच्या दृष्टीनं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही काम करायला मागतोय. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाचे सचिव, प्रधान सचिव आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही निवेदन देऊन या विषयाला मार्गक्रमण करून द्या म्हणून विनंती करणार आहोत. आम्ही निवेदन देताना तरी ते येऊ नये म्हणून या ठिकाणचे दोनही आमदार प्रयत्न करत असतात, ठरलेल्या बैठका रद्द करून घेत असतात असा अनुभव आतापर्यंत आलेला आहे. पण राज्याच्या घटनात्मक म्हणून त्यांना आम्ही आमचं निवेदन देऊन या समस्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याची विनंती करणार आहोत. की सुरुवातीला जेव्हा दिवा पाटील साहेबांच्या नावानं विमानतळ व्हावं म्हणून मुवमेंट चालवली गेली, त्या पथकावर बबनदादा पाटील असतील, मी असेल, आम्ही साऱ्यांनी सह्या केल्या होत्या. पण दासईमध्ये होणाऱ्या मीटिंगचं 3-4 मीटिंगचं कामकाजाचा अनुभव घेतल्यानंतर हे गति और करनी में फरक आहे असं लक्षात आल्यानंतर आम्ही त्याच्यातून थोडेसे मागं झालो. पण आमचे सहकारी जयंत मात्रे साहेब सातत्यानं जात होते. आत्ताचा तुम्ही जो सांगताय तो अनुभव निश्चितपणे विदारक आहे की उद्या मीटिंग आहे, शिष्टमंडळात या म्हणून अनेकांना सांगितलं गेलं. जयंत मात्रेंना रात्री 1 वाजता फोन आला की मीटिंग रद्द झाली. भूषण पाटलांना निरोप आला, रस्ते समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांना निरोप आला की उद्याची बैठक रद्द झाली. पण दुसऱ्याच दिवशी भाजपचे दोन्ही आमदार आणि त्यांचे पदाधिकारी यांचा मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देतानाचा फोटो पेपरमध्ये प्रसिद्ध होतो. याचा अर्थ जर या मंडळींना त्या मुवमेंटच्या विचारात त्यांनी दिल्लीला या तिथपर्यंत पोचा, पुन्हा परत जा हा त्रास देण्याचं कारण नव्हतं. आणि याच्यातून या मंडळींची भूमिका अगदी लक्कस्पष्ट झाली. मी तर दासईच्या आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जाहीरपणानं सांगितलं की जर विमानतळाला नाव देण्याची चॉईस यांच्याकडे आली तर दिवा पाटील साहेबांचं नाही तर आमच्या ठाकूरांचं नाव देण्याचा प्रस्ताव हे लोक करतील असं मी माझ्या भाषणात बोललेलो होतो. आणि त्याची प्रचिती लगोलग या शिष्टमंडळातल्या जे मनापासून दिवा पाटलांच्या नावासाठी काम करतायत शिष्टमंडळात त्या मंडळींना आली. त्याच्यामुळे भविष्याच्या कालखंडात हा विषय आम्ही अजेंड्यावर त्या समितीचे अध्यक्ष सुद्धा त्या मीटिंगमध्ये नव्हते. सांगितलं की भाजपचा अजेंडा करणाऱ्या सदस्यांशिवाय जे इतर समितीचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, जसे दशरथ दादा असतील, जयंत मात्रे असतील, भूषण पाटील असतील, अशा 4-5 जणांना जाणीवपूर्वक त्या बैठकीपासून दूर ठेवलं गेलं. आणि भाजपचे 2 आमदार आणि त्यांची बगलबच्चे ह्याच मंडळींनी त्या ठिकाणी जाऊन निवेदन दिलं, फोटो काढला. त्यांनाही कल्पना आहे की मुरलीधर मोहोळ या विषयामध्ये फारसं काही करू शकत नाही. पण विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत, त्याच्यामुळं आम्ही काहीतरी करतोय हे त्यांना दाखवायचं आहे म्हणून तो फार त्यांनी केलेला आहे असं माझं